नमस्कार प्रेक्षक हो, आज आपल्या समोर एक अशा व्यक्तीची कहाणी आहे जिच्या जीवनातील संघर्ष, व्यसनाची दलदल आणि त्यातून झालेली सुटका हे सर्व ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल। व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या, लाखो रुपये उधळलेल्या आणि स्वतःच्या जीवनाला एका संकटाच्या दिशेने नेणाऱ्या एका व्यक्तीची कहाणी, जी आता नव्या प्रकाशाने उजळून निघाली आहे। चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे राहणारे शशिकांत गणपतराव शिंदे हे पूर्वी हिंदू धर्मातील पारंपरिक भक्ती करत होते। महादेव, हनुमान, विठोबा, ज्ञानेश्वर महाराज यांची भक्ती, संतांची चरित्रे वाचणे, विविध धार्मिक सण उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरे करणे, या सगळ्या भक्तिविधी त्यांचा आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा अविभाज्य भाग होता। लक्ष्मीपूजन, गणपती बसवणे, बैलपोळा साजरा करणे, मंदिरात जाऊन देवी देवतांची पूजा करणे हे सर्व त्यांच्या धार्मिक जीवनाचा एक मोठा भाग होता। परंतु या सगळ्या भक्ती प्रकारात असूनही त्यांच्या जीवनात शांती नव्हती। त्यांच्या सिव्हिल कन्स्ट्रक्शन व्यवसायामधील तणाव, व्यसनाच्या विळख्यात अडकलेलं मन आणि उद्ध्वस्त होत चाललेलं जीवन, या सगळ्यामुळे ते आणखीनच खचत चालले होते। दारू, सिगारेट, गुटखा, तंबाखू या व्यसनांनी त्यांना एवढं ग्रासलं की व्यसनमुक्तीचे अनेक प्रयत्न करूनही त्यांना यश मिळत नव्हतं। पण मग एक दिवस काहीतरी विलक्षण घडलं। यूट्यूबवर शोध घेत असताना त्यांनी संत रामपालजी महाराज यांची प्रवचने पाहायला सुरुवात केली। काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन ऐकू आलं। त्यांच्या शब्दात एक असा जादुई प्रभाव होता की तो हळूहळू मनात ठसत गेला। जसजसे दिवस गेले तसे त्यांनी मनाशी निश्चय केला की आता या व्यसनाच्या दलदलीतून बाहेर पडायचं। आणि खरंच गुरुदीक्षा घेतल्यानंतर त्यांचं जीवन आमूलाग्र बदललं। त्या अंधारातून बाहेर पडून आता ते स्वतःच्या नव्या प्रवासावर निघाले आहेत। त्यांच्या जीवनात अनेक चमत्कार घडले, संकटातून सुटका झाली आणि त्यांच्या कुटुंबाला एक नवीन दिशा मिळाली। आज ते आनंदी, निरोगी आणि सकारात्मक जीवन जगत आहेत। पण नेमकं काय घडलं? त्यांच्या आयुष्यात असे कोणते प्रसंग आले ज्याने त्यांना पूर्णतः बदलून टाकलं? त्यांचा हा प्रवास नेमका कसा घडला? चला ऐकूया त्यांच्याच तोंडून। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? शशिकांत गणपतराव शिंदे। आपण कुठून आलात? चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र। आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय इंडस्ट्रीयलमध्ये मी सिव्हिलचे, कन्स्ट्रक्शनचे छोटे मोठे कामं घेतो। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 24 मे 2021 मध्ये नामदीक्षा घेतली। संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिविधी करत होतात? संत रामपालजी महाराजांची भक्ती घेण्या अगोदर आम्ही हे हिंदू जे पारंपरिक जे आपले महादेवाची भक्ती करणे, मारुतीची, हनुमंताची भक्ती करणे, परत विठ्ठलाची, ज्ञानेश्वर महाराजांची, संतांची वाङ्मय वाचणे, त्यांचं चरित्र वाचणे, परत हिंदू धर्माप्रमाणे सगळं बैलपोळा करणे, इतर आपण हिंदू धर्माप्रमाणे सगळे सण, लक्ष्म्या गौराई बसवणे, गणपती बसवणे, इतर सण सगळे करत होतो। महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिविधी आहे, जसे की मंदिरात जाणे, देवी देवतांची पूजा करणे, त्याचप्रमाणे व्रतवैकल्य करणे आणि जे काही सण आज महाराष्ट्रामध्ये साजरे होतात त्या सणांचं साजरा करणे, त्या सण या गतिविधी आपण करत होतात। तर हे सगळं चालू असताना आपल्याला असं का भासलं की आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात जावे आणि त्यांच्याकडनं आपण गुरुदीक्षा घ्यावी? हे सगळं करत असताना मला सिव्हिलचे माझे कन्स्ट्रक्शन काम असल्यामुळे मला थोडंसं ड्रिंकचं व्यसन लागलं। मी दारू प्यायचो, सिगारेट, गुटखे, तंबाखू हे करत करत मी पूर्ण वाहून गेलो होतो। त्यामध्ये व्यसनाधीन झालेलो होतो मी। 2-3 ठिकाणी मी व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न केला, व्यसन काही सुटत नव्हतं। तंबाखूचं तर मला खूप लहानपणापासून सवय होती, दारूची पण सवय। ह्या व्यसनातून मला असं व्यसनाच्या विळख्यामध्ये मी खूप अडकलेलो होतो आणि त्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी व्यसन सोडण्यासाठी, व्यसनमुक्तीसाठी गेलो, इकडे तिकडे फिरलो, बराच पैसा खर्च केला। परत इथं पुण्यामध्ये डोंजे म्हणून आहे, त्या ठिकाणी पण मी व्यसनमुक्ती, दारू सोडण्यासाठी 2-3 वेळेस जाऊन आलो, पण तिथं पण माझं काही व्यसन नाही सुटलं। त्यानंतर मी ड्रिंकच्या नादामध्येच यूट्यूब वगैरे सर्च करायचो। यूट्यूब सर्च करता करता ते संत रामपालजी महाराजांचं
चॅनल यायचं समोर. मग ते चॅनल पाहता पाहता दुसरे चॅनल पाहता पाहता मग कधी कधी त्यांचंच चॅनल मी थोडं स्तब्ध होऊन पाहायचो. पाहिल्यानंतर ते वाटायचं की हे काहीतरी वेगळं सांगतायत भक्ती आणि आपण ते करतोय आणि इकडे एवढं हे करतोय तरी पण आपल्याला काय वाटत नाही. आणि याच्यामध्ये थोडंसं मग ती रस लागला मला. तिथं रस निर्माण झाल्यानंतर मी परत ते चॅनल पाहायला लागलो असं करून. तर ते चॅनल पाहता पाहता मी त्यांच्या पूर्ण म्हणजे 2-3 महिने मी सारखं त्यांचं असं अधूनमधून ड्रिंकच्या नादामध्येच मी ते पाहायचो चॅनल. आणि पण ते मला आवडायचं खूप आणि सतत मी दुसरे पण चॅनल पाहायचो. पण ते संत रामपालजी महाराजांचं कधी कधी खूप आवडून मी ते मुद्दाम ते लावायचो आणि ते सर्च केल्यामुळे ते समोर मोबाईलमध्ये ते यायचं. आणि हे करता करता एके दिवशी मग मी खाली त्यावरती पट्टीत मोबाईलच्या पट्टीमध्ये खाली मोबाईल नंबर आले. ते मोबाईल नंबर मी सर्च केला आणि कॉल केला. मग त्यांनी मला तर तुम्हाला व्यसन वगैरे कुठले आहेत का विचारले. त्यांनी मी म्हटलं हो खूप मला व्यसन भरपूर आहेत म्हटलं. मी दारू पितो, सिगारेट लागतात, मला गुटखे लागतात, माझं स्वतःचं वैयक्तिक दारूचा खर्च. मी दारूचं कॅल्क्युलेशन केलं माझं तर जवळजवळ माझा 1 टँकर दारूचा माझ्या शरीरामध्ये मी पिऊन टाकलेला आहे. त्यानंतर माझं जर पैशाचं जर कॅल्क्युलेशन केलं मी तर माझं जवळजवळ 45 लाखाच्या आसपास माझं मी दारूमध्ये पैसे आणि इतर वेगळे गुटखा सिगारेट त्याचे ते वेगळे पण दारूचेच माझे पैसे एवढं मी एका दिवशी कॅल्क्युलेशन केलं की आपण एवढी दारू पेलो. आणि माझा एक उद्देश होता की दारू संपवायची होती मला. की महादेवाने जसं विष प्राशन केले तसं मला ह्या जगातली दारू संपवून मला पण हे दारू नष्ट करायची होती. पण ते नष्ट काही होत नव्हती. कारण दारू लॉकडाऊनमध्ये सुद्धा मला भेटायची. जी 200 रुपयाला क्वार्टर भेटायची ती मला 700-800 रुपयाला. मी 900 रुपयापर्यंत मी लॉकडाऊनमध्ये 1000 रुपयाचीपर्यंत दारू मी घेऊन पेलेली आहे लॉकडाऊनमध्ये. आणि त्यानंतर मग हे आपलं संत रामपालजी महाराजांचं यूट्यूब चॅनल पाहता पाहता मला त्यांचं ते खूप आवडलं. आणि मग त्यामधूनच मी त्यांच्याकडे कॉल करून विचारणा केली. त्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुम्ही 1 महिना अगोदर दारू बंद करावी लागेल तर तुम्हाला यांची म्हणजे तुम्हाला संत रामपालजी महाराजांची दीक्षा मिळू शकेल, अन्यथा तशी भेटणार नाही. मग मी ज्या दिवशी निश्चय केला की आता आपल्याला खरंच ह्याच्यातून आपल्याला ही व्हायचं तर मी इतकी प्रयत्न केले होते अगोदर दारू सोडण्यासाठी. खूप काही ठिकाणी फिरलो पण दारू काही माझी सुटत नव्हती. पण त्या दिवशी मी असा निश्चय केला त्या दिवशी मला दारूचं पण नाही आठवण आली, तंबाखूची पण नाही, गुटख्याची पण नाही, सिगारेटची पण नाही, कसलीच आठवण नाही येतं. मी दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा दिवस गेला. त्या अगोदर मी 8 दिवस मुश्किलीने कसं तरी अगोदर मी काढायचो. पण ते 9व्या दिवशी मी दारूच प्यायचो. पण इथं 8 दिवस गेला, महिना गेला, माझं दारू नाही पिलं तर माझं अंग खाजायचं, मला झोप नाही यायची अगोदर. पण मी निश्चय केला की मला आता यांची दीक्षा घ्यायची आहे तर माझं पूर्णच बंद झालं, अंग खाजणं बंद झालं, झोप यायला लागली मला शांत. त्यानंतर त्यांनी नंतर मला मग 1 महिना किंवा 1.25 महिना झाल्यानंतर मग मला म्हटले, मग परत मी कॉल केला की मला आता दीक्षा मिळू शकेल का. तर ते म्हटले तुम्हाला दीक्षा हो भेटेल म्हटले, तुम्हाला दीक्षा देता येईल, आता तुम्ही दारूबंदी केलेली आहे. मग तिथं मला काय मग घरी म्हणले तुमच्याकडे मोबाईल कोणता आहे. मी म्हणलं स्मार्टफोन आहे म्हणलं माझ्याकडे. मग त्यांनी मग त्या ऑनलाईनमध्ये नामदीक्षा मला त्यांनी दिली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी व्यसनी होतात आणि नाना प्रकारचे व्यसन आपल्याला जडले होते. प्रामुख्याने दारूचं व्यसन होतं, गुटखा, तंबाखू, मांसभक्षण, म्हणजे वाईटातली वाईट परिस्थिती आपली होती. परंतु आपण केवळ संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारण्याचा निश्चय केला आणि आपली दारू आणि जे काही नशा होती ती पूर्णपणे सुटून गेली. तर हा खरोखरच चमत्कार झालेला आहे. तर मला असं विचारायचं आहे, हा तर एक चमत्कार आपण श्रद्धाळूंना सांगितलाच, परंतु त्या व्यतिरिक्तसुद्धा जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती केली, नामदीक्षा घेतली, त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय अनुभव आलेत? जीवनामध्ये अनुभव म्हणाल सर तर माझा पहिला अनुभव, माझी मुलगी BSc हॉटेल मॅनेजमेंटला कोल्हापूरला शिकायला होती. तर त्या ठिकाणी तिला पैसे भरायला पण माझ्याकडे नव्हते आणि तिला इथं पुण्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं मला.
संत रामपालजी महाराजांच्या कृपेने मला तिथून मुलीचं ॲडमिशन पुण्यामध्ये झालं. मुलीचं शिक्षण पुण्यात ॲडमिशन IIM हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजला BScला घेतलं. हा पण एक लाभ झाला मला. परत त्यानंतर मला गाडीवर जात असताना असा मोठा खड्डा होता एक MIDCच्या लिअर कंपनीच्या समोर. मी येत होतो तळेगावाकडनं. तर मोठा खड्डा असल्यामुळं त्या खड्ड्यातनं आता मला माझे डोळे झाकले की माझी गाडी गेली आणि मी पडलो. माझा पहिलाच ॲक्सिडेंट झालेला होता आणि परत माझा ॲक्सिडेंट आला म्हणून मी डोळे झाकले तर गाडी एकदम अशी पूर्ण असं गवतावरनं गादीवरनं गेल्यासारखी निघून गेली आणि पुढं असं ॲक्सिडेंटचं आम्हाला काहीच जाणवलं नाही. हा एक मोठा लाभ झाला मला. आणि दुसरे छोटे मोठे लाभ गावाकडे माझ्या आईवडिलांनी संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारली आणि त्यानंतर मग आमची म्हैस गावातनं भाऊ घेऊन ऊसाच्या रानातनं जात होता. तर ते ऊसाचे रानं मधून ती म्हैस चुकून गेली ऊसातनं. तर ते म्हैस 2 दिवस गेले, 3 दिवस झालं. घरी तिचं छोटं पिल्लू होतं म्हशीचं. तर त्या ह्याच्यामुळं येईल दुधासाठी होती ती 5 लेकराला. तर ते काही म्हैस आली नाही. नंतर मग 3 दिवस झाले. 4थ्या दिवशी परत म्हैशीचा काही म्हणजे ठिकाणा नाही लागला की कुठं आहे काय शोध नाही लागला. मग मला बहिणीने फोन केला की म्हैस गेलेली आहे म्हणून. तर ते मग मी असंच ग्रुपला मेसेज टाकला. तर तिथं मला एकाने सांगितलं की तुमची म्हैस काही दिसली नाही. नंतर मग मी संत रामपालजी महाराज त्या संध्याकाळी प्रार्थना लावली. मला गावाकडून फोन आला की आपली म्हैस खाटकाच्या दारामध्ये होती. त्यांनी म्हैशीची मोरकी म्हशीचे शिंग रंगरंगटी करून तो बाजारमध्ये विकण्याचा प्रयत्न करत होता. तर ते आमच्या एका गावातल्या व्यक्तीने पाहिली आणि तुमची म्हैस मी हे ठिकाणी पाहिली म्हणून त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी. मग मी भावाला त्या दिवशी पाठवलं. तर त्यांनी दंड मागितला. दंड देऊन आम्ही ती म्हैस आमची परत भेटली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत आणि त्याचप्रमाणे आपण असं पण सांगत आहात की जो आपल्याला व्यसनाचा रोग होता, जे काही व्यसन आपल्याला जडलेलं होतं ते अगदी मुळापासून दूर झालं. तर ह्या अनुषंगाने आज समाजामध्ये बरेचसे असे साधक आहेत, बरेचसे दुःखी आत्मा आहेत की जे व्यसनाधीन झालेले आहेत आणि त्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी नाना प्रकारची ट्रीटमेंट घेतात. कोणत्या ना कोणत्या संताकडे जातात, झाडफूक करतात किंवा नशामुक्त केंद्राकडे ते धाव घेतात, परंतु त्यांना त्यातून फक्त अपयशच मिळतं. तर मी आपल्याला असं सांगू इच्छितो की आपण आपल्या अनुभवातून या सर्वांसाठी आज TV चॅनलच्या माध्यमातून काय संदेश द्याल? संदेश एवढाच देऊ शकतो की माझ्या लाईफमध्ये मी इतका भरभराटून गेलो होतो आणि मी खूप वाईट परिस्थितीमध्ये होतो. मी पूर्ण वाहून गेलेलो होतो, दलदलीत फसलेलो होतो आणि ह्या व्यसनामुळं मी वरचीवर जास्तीत जास्त मी फसत चाललेलो होतो. पण मला कोणी वर काढण्याचा प्रयत्न करत नव्हतं की कुणी काही सांगत नव्हतं आणि कुणी काही मी खूप प्रयत्न केला इथं जा तिथं जा सोडण्याचा, पण ते काही सुटत नव्हतं. आणि त्या अनुषंगाने मी म्हणजे दलदलीत जास्तीत जास्त फसत जात होतो. आणि एवढाच माझा ह्यांना म्हणजे समाजांना हे सांगू इच्छितो की मी ज्याप्रमाणे संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारून मी माझ्या जीवनाचं सार्थक केलं असं सर्वांनी करावं एवढीच माझी म्हणजे प्रार्थना आहे सगळ्यांना. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज भक्त समाजाला जर कुठल्या प्रकारची अडचण आहे किंवा कुठलं व्यसन जडलेलं आहे तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारल्यानंतर निश्चितच त्यापासून त्यांची सुटका होऊ शकते. ही जर खात्री आज आपल्या इंटरव्ह्यूमधून एखाद्याला जाणवत असेल तर ती व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी मोबाईलला यूट्यूबला किंवा TVच्या खाली एक पट्टी चालते, त्या पट्टीवरती नंबर्स येतात. त्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करून संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकतात. सर, प्रामुख्याने मला असं विचारायचं आहे की व्यसनमुक्तीसाठी आपण बराचसा खर्च केला,
वेगवेगळ्या साधू संतांकडे गेले, नशामुक्ती केंद्राकडे गेले, तर त्यावेळेस आपण बराचसा खर्च मोजला. तर संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी आणि त्यातून जी आपली नशा आहे ती मुक्त करण्यासाठी आपल्याला किंवा अन्य कोणी साधकाला त्या भक्तिविधी स्वीकारण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात? सर, हा प्रश्न खूप सुंदर विचारला तुम्ही. कारण भक्ती स्वीकारण्यासाठी एकही रुपया द्यावा लागत नाही. 0 पैशात आपल्याला सगळं भक्ती देतात आणि त्यांचा प्रसाद आणि परत त्यांचं भक्तिबोधांचं पुस्तक, हे सगळ्या गोष्टी सामग्री आहे ती पूर्ण आपल्याला फ्री देतात. एकही रुपया कसल्याच प्रकारचा द्यावा लागत नाही. धन्यवाद. नमस्कार. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.